मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची जी जाहिरात येणार होती ती सिंपल या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबद्दल बघणार आहोत. या जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता या ठिकाणी वयाची अट सोबतच जो अभ्यासक्रम आहे संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे संपूर्ण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या YPT अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ही परीक्षा IBPS घेणार आहे. IBPS घेणार आहे तर जाहिरातीमध्ये स्पष्ट या ठिकाणी तुम्हाला पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कोणकोणती पदे असणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जे पहिले पद असणार आहे प्रादेशिक अधिकारी बघू शकता. या ठिकाणी वेतन तुम्ही बघू शकता. 2 पदे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, 1 पद वैज्ञानिक अधिकारी, 2 पद कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, 4 पदे सोबतच या ठिकाणी प्रमुख लेखापाल, एकूण 3 पदे विधी सहाय्यक, 3 पदे कनिष्ठ लघुलेखक, 14 पदे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, 16 पदे वरिष्ठ लिपिक, 10 पदे प्रयोगशाळा सहाय्यक, हे महत्वाचे पद आहे. याला 3 पदे आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक याला एकूण 6 पदे. अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. फॉर्म ऑनलाईन सादर करण्याचा दिनांक वगैरे सर्व बघणार आहोत. बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक. बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक कधी आहे तर बघू शकता 29/12/2023, 29 तारीख आज, म्हणजे आजपासून या ठिकाणी सुरू होणार आहेत. बघू शकता आजपासून सुरू आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19/1/2024, म्हणजे बघू शकता 19 जानेवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. वेबसाईट आजपासून सुरू होईल आणि याच्यावरती फॉर्म कसा भरायचा तो थोड्या वेळात आपला व्हिडिओ येऊन जाईल. बघू शकता रात्री बघू शकता शेवटपर्यंत 12 वाजेपर्यंत 19 तारखेला चालू राहील. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक तोच असेल 19/1/2024 या ठिकाणी 12 वाजेपर्यंत. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जेव्हा कळवण्यात येईल ते 7 दिवस अगोदर या ठिकाणी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध झालेले तुम्हाला बघायला भेटेल. जे महत्वाचे पॉईंट आहेत तेच या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. बघू शकता जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, वेतन श्रेणी, विहित वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर सूचना महामंडळाच्या संकेतस्थळावर पाहण्यास मिळतील. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. याच्यानंतर आता कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते देखील आपण बघणार आहोत. हे वेतन आणि जागा तर मी पुढे तुम्हाला सांगितलेलेच आहे. पुन्हा एकदा मी याच्याबद्दल तुमचा डाऊट असेल, काही डाऊट असेल तो क्लिअर करून घेऊ शकतो. तर ठीक आहे, जे महत्वाचा पॉईंट आहे ते सांगत आहे. ठीक आहे, तारखा पण आपण बघितलेल्या आहेत. आता बघू शकता तुम्हाला जाहिरातीमध्ये ही जाहिरात आपल्या YPT अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. तुम्ही या ठिकाणी एकूण पदे आणि कोणत्या कॅटेगरीला किती पदे आहेत ते बघायचे. हे बघून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला जे या ठिकाणी आपली वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. हा जागांचा पीडीएफ भेटून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता पदनिहाय या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, पदनिहाय शैक्षणिक पात्रता याच्यावरती दिलेले आहे. या ठिकाणी ज्यांना अनुभव पाहिजे या ठिकाणी ही पात्रता आहे. क्वालिफिकेशन ही पात्रता आहे आणि हा आहे एक्सपिरियन्स, अनुभव. हा अनुभव या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकतात. तर या ठिकाणी जे या ठिकाणी ग्रॅज्युएशन पास पोस्ट वगैरे हा पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटूनच जाईल. परंतु या ठिकाणी जीके जर तुम्ही IBPS, TCS आणि IBPSच्या कोणत्याही परीक्षेची जर तयारी करत असाल, जीके आणि बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी कोणत्याही विषयांची तयारी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत. आपल्याकडे नोट्स किती आहेत? 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी आपल्या नोट्स खरेदी करू शकता. तर हे झालं या ठिकाणी क्वालिफिकेशन तुम्ही बघून घ्यायचं आहे. बरीच जास्त जास्त क्वालिफिकेशन या ठिकाणी ही भरती या ठिकाणी वैज्ञानिक जास्त पदे असल्यामुळे. तर अभ्यासक्रम या ठिकाणी बघू शकता जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड टेस्ट अँड इंग्लिश लँग्वेज बघू शकता, स्किल कॅम्प्युटर स्किल 30 मार्क या ठिकाणी, बेसिक स्किल इन सायन्स अँड इंजिनिअरिंग बघू शकता 30 गुण. आणि या ठिकाणी बघू शकता जे वेगवेगळे टॉपिक आहेत जनरल इश्यूज वगैरे ते टेक्निकली टॉपिक आहे त्याला 100 गुण या ठिकाणी देण्यात येणार आहेत. हा जो अभ्यासक्रम आहे तो देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती या पीडीएफ मध्ये तुम्ही बघून घ्यायचे. रिझनिंग मध्ये कोणते क्वेश्चन टॉपिक असतील, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये कोणते क्वेश्चन असतील आणि या ठिकाणी वर्बल ॲबिलिटी मध्ये कोणते क्वेश्चन असतील बघू शकता. या ठिकाणी हे तुम्हाला बघायला भेटतील. आणि जीकेचे
जे आहेत ते देखील तुम्हाला बघायला भेटतील आपल्या PDF मध्ये. तर महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते देखील मी तुम्हाला कव्हर करून घेईन. या ठिकाणी जी टेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, बऱ्यापैकी ही माहिती एवढीच आहे. परंतु या ठिकाणी खूप मुलं या ठिकाणी क्वालिफायिंग ज्यांची या ठिकाणी पात्रता बरेच बसत नाही, त्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि तरच फॉर्म अप्लाय करायचा जर आपण भरण्यासाठी पात्र असाल तरच. तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट म्हणजे परीक्षा किती मार्काची असेल. तर या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा. लेखी परीक्षा या ठिकाणी बघू शकता एकूण 160 गुणांची असेल. 160 गुणांची असेल आणि मुलाखतला एकूण 40 मार्क. हे 160 प्रश्न या ठिकाणी बहुपर्यायी असणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता लेखी परीक्षा 200 गुण. हे 100 म्हणजे ही 100 पदांची ही गट ब आणि क चं सांगत आहे. वरची कशाची होती? तर वरती गट अ चं होतं हे हा अभ्यासक्रम. सोबतच हा ब आणि क चा अभ्यासक्रम बघू शकतो 100 200 गुण म्हणजे एकूण 100 प्रश्न असतील. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे अशा ठिकाणी 200 गुणांपैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहेत. बघू शकता चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी जी निगेटिव्ह मार्किंग असते निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये नसणार आहे. आणि परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ₹1000, मागास वर्गाच्या उमेदवारांसाठी ₹900, अनाथ उमेदवारांसाठी ₹900, माजी सैनिकांना या ठिकाणी दिव्यांगांना ही माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क म्हणजे सगळं शुल्क जे ऑनलाईन पद्धतीनेच आपले स्वीकारले जाणार आहे. पुढच्या परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन चलनाची पावती व प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीची वेळी सादर करणे ही आवश्यक राहील. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. ही वेबसाईट बद्दल आपण माहिती दिलेली आहे. फॉर्म कसा भरायचा त्याची देखील मी तुम्हाला माहिती घेऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ येऊन जाईल. तो बघून तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट मिळवत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.